नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. वैद्यकीय सेवेकरता अहमदनगर शहरातील तपोवन रोड परिसरातील नव्याने उभारण्यात आलेल्या इंडो आयरिश हॉस्पिटलचे उद्घाटन येत्या 26 फेब्रुवारी रोजी होणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या हॉस्पिटलचं उद्घाटन होणार असल्याची माहिती इंडो आयरिश हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दिलीप जोंधळे यांनी आयोजित पत्रकार परिषद प्रसंगी दिली. मागील 33 वर्ष आयर्लंड येथे वैद्यकीय सेवेत उत्कृष्ट काम केल्यानंतर आपण समाजाचं देणं लागतो या सामाजिक भावनेतून डॉक्टर दिलीप जोंधळे हे तपोवन रोड येथे 6 एकर जागेत 90,000 स्क्वेअर फुटाचे 6 मजली इंडो आयरिश हॉस्पिटलची सुरुवात करत आहेत. सदर हॉस्पिटलचं काम हे अंतिम टप्प्यात आलं असून मान्यवरांच्या उपस्थितीत येत्या 26 फेब्रुवारी रोजी याचं उद्घाटन पार पडणार असून हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवेसंदर्भात हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दिलीप जोंधळे यांनी अधिक माहिती दिली. नमस्कार, माझं नाव डॉक्टर दिलीप जोंधळे. आम्ही इथं इंडो आयरिश हॉस्पिटल हे चालू करतोय. मी स्वतः मागचे 35 वर्ष आयर्लंडमध्ये आहे, म्हणून इंडो आयरिश हॉस्पिटल आयर्लंडचे जे काही हेल्थ सेवा आहेत त्या इथं आणण्याचा प्रयत्न करतोय. हे जवळजवळ 170 बेडेड मल्टीस्पेशालिटी जनरल हॉस्पिटल आहे. हे पेशंट फ्रेंडली हॉस्पिटल आहे. इथं आलेला प्रत्येक पेशंट आपण योग्य प्रकारे ट्रीट करू शकतो. जो करणार नाही त्याला योग्य मार्गदर्शन करून बाकी ठिकाणी करणार. याच्यामध्ये मेन सर्व्हिसेस नॉर्मल हॉस्पिटलमध्ये रेडिओलॉजी डिपार्टमेंट, अल्ट्रासाऊंड डिपार्टमेंट, डायबेटिक केअर, जेरियाट्रिक केअर, डायलिसिस, मदर अँड बेबी केअर आणि पूर्ण ऑपरेशन थिएटर्स, ह्या सगळ्या फॅसिलिटी आपण देणार आहेत. याच्यामधल्या नवीन फॅसिलिटी का तर ओल्ड पीपल कॉल जेरियाट्रिक केअर. जेरियाट्रिक डे केअरला पेशंट इथे येणार आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे जेरियाट्रिक प्रॉब्लेम असतात की मृत्यूभवन झालेला असतो, त्याला मोबिलिटी प्रॉब्लेम असतो. हे सगळे पूर्ण डे बेसिस ट्रीट केले जाणार आहे आणि पेशंट संध्याकाळी हे सगळे ट्रीटमेंटचे जे काही योग्य प्रकारे उत्तर आहेत ते घेऊन जाणार. सगळ्यात महत्त्वाचा दुसरा प्रोजेक्ट डायबेटिक डे केअर. हा जो प्रकार आहे, आपण डायबिटीस ट्रीटमेंट करतो, पण डायबिटीस कॉम्प्लिकेशनमुळे पेशंटला प्रॉब्लेम येतात. तर ह्या सेंटरमध्ये कुठल्या पेशंटला कुठले डायबेटिक कॉम्प्लिकेशन आहे, डोळ्याचे, हार्टचे, किडनीचे, हे सगळे निदान केले जातील आणि ते पुढच्या स्टेजला जाऊ नये, म्हणजे पेशंटला डायलिसिस लागू नये, पेशंटला हार्ट अटॅक येऊ नये, पेशंटला गँग्रीन नाही, ह्या सगळ्या गोष्टी इथं केल्या जातील. हे हॉस्पिटल कुठलाही पेशंटला ट्रीट करू शकतो. युजली वेस्टर्न कंट्रीचा कन्सेप्ट आहे डिस्ट्रिक्ट जनरल हॉस्पिटल. जेव्हा पेशंट आतमध्ये येतो तेव्हा हॉस्पिटलची जबाबदारी आहे हे पेशंट फ्रेंडली की तुला काय झालं, तुला काय ट्रीटमेंट लागणार आहे आणि आम्ही जेवढी ट्रीटमेंट इथं देऊ शकतो ती देणार. जी देऊ शकत नाही त्याला योग्य मार्गदर्शन करून दुसऱ्या हॉस्पिटलला पोहोचवणार. किती डॉक्टर्स असतात इथं? सगळ्या प्रकारचे जवळपास 40 डॉक्टर फुल टाईम असतील. अनदर जवळजवळ 50 डॉक्टर व्हिजिटिंग बेसिस असतील. पण हे अगेन डॉक्टर फ्रेंडली, म्हणजे बाहेरचा कुठला पण डॉक्टर इथे येऊन त्याच्या पेशंटला ट्रीटमेंट देऊ शकतो. हे लिमिटेड लोकांचं हॉस्पिटल आहे असं नाही. हे फक्त माझं हॉस्पिटल असलं तरी डॉक्टर आणि पेशंटला पूर्ण ॲक्सेस असणार आहे. आणि पेशंट म्हणला मला हा डॉक्टर इथलं ट्रीटमेंट पाहिजे तर आम्ही त्या डॉक्टरला बोलून ती ट्रीटमेंट त्याला देणार आहे. हा नितीन गडकरी इथं माझ्या स्पेशल रिक्वेस्टवर येत आहेत. नितीन गडकरींनी कॉन्फरन्स घेतली होती नागपूरला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आयडियल हॉस्पिटल कसं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द होता सोशल कॉन्शियसनेस. म्हणजे आपलं असं हॉस्पिटल पाहिजे की जी सामाजिक बांधिलकी आहे. तर हे हॉस्पिटल सामाजिक बांधिलकीचं आहे. तर नितीन गडकरी साहेब इथं 26 तारखेला 1:30 वाजता आमच्या हॉस्पिटलला येणार आहे. आणि त्यांचं माझं जे हॉस्पिटल ही माझी नगरला, मी भारतीय असल्यामुळं 35 वर्ष जरी आयर्लंडला क्लेम केलं तर मी माझ्या देशाला काहीतरी परत द्यायला पाहिजे. तर ही माझी देशाची परतफेड करायचा प्रयत्न करतोय मी. होईल असं नाही, कारण माझं सगळं शिक्षण, माझं सगळं इथे या देशात झालं. तर मी त्या देशात जे काही अनुभव घेतला, जे काही तिथले पैसे ते सगळे परत इथं आणून आपल्या नगरची सेवा करायची माझी इच्छा आहे. आणि ही फुकट नाही, आपण योग्य दरात योग्य ट्रीटमेंट द्यायची, हे प्रिन्सिपल आहे. ओरिजिनल प्रिन्सिपल, नॉट फॉर प्रॉफिट. याच्यातून मी काही पैसे कमवायचे नाहीये, पण हॉस्पिटल चालवायला शेवटी खर्च होतो. त्याला जे काही तुम्हाला इन्कम लागतो तो पेशंटकडून मिळावा, अशा धर्तीवर हे हॉस्पिटल चालणार आहे ऑन अ मेंटेनन्स बेसिस. आणि यातून जो प्रॉफिट मिळेल तो इथंच परत पुढच्या डेव्हलपमेंटसाठी वापरण्यात येईल.
प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.